आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहेत अकोले संगमनेर येथील हरिभक्त परायण रवी महाराज पिंपळगावकर. चला तर मग त्यांच्या कीर्तनात तल्लीन होऊया. विठ्ठला 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 भगवान परमात्म्याचा नामस्मरण घेण्याचा अधिकार आहे. म्हणून तुमचा आमचा जन्म भजन करण्यासाठी आहे. मग प्रश्न असा काय होतो, आपण भारत देशात हिंदू धर्मामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांच्या कुळामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने माता पित्यांच्या माध्यमातून आपण सगळे जन्माला आलो आणि त्याचं उत्तर मिळाले. जन्माला आल्यानंतर आपल्याला एकच काम करायचंय, ते म्हणजे भजन. प्रश्न असा तयार होतो, आपण भजन करतो का? बरं करावा तर भजन कोणाचं करावा प्रश्न असा तयार होतो. काही लोक मसोबाचं करतात, काही खंडोबाचं करतात, काही गोळगोबाचं करतात. कोण आमदाराचं भजन करतं, कोण नामदाराचं करतं, कोण मंत्र्याचं करतं, कोण मुख्यमंत्र्याचं करतं, कोण जिल्हा परिषदेच्या सदस्याचं करतं, कोण बाबा लोकांचं करतं, कोण भक्त लोकांचं करतं, कोण गोंधळ्याचं करतं. हिच्यावर भजनाचे अलग अलग प्रकार आहे. मग प्रश्न असा तयार होतो, तुम्हाला आजच्या कीर्तनातून 100% कळला भजन कोणाचं करावा. प्रश्न तुमच्यासाठी आहे. 25 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कीर्तन महोत्सव भरवता, मोठमोठे विद्वान कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, भजन कोणाचं केलं पाहिजे? एक ऑप्शन आहे का, भजन देवाचं केलं पाहिजे का? 2 भजन संतांचं केलं पाहिजे का? 3 भजन आई वडिलांचं केलं पाहिजे का? भजन म्हणजे सेवा. कोणाचं केलं पाहिजे? कोणाचं केलं पाहिजे? 100% बरोबर. टाळी वाजवत. आता काही लोक म्हणतील भजन देवाचं केलं पाहिजे, ते सुद्धा बरोबर. काही लोक म्हणतील संतांचं केलं पाहिजे, ते सुद्धा बरोबर. परंतु जगातलं पहिलं भजन हे आई वडिलांचंच केलं पाहिजे. मी तुम्हाला पटवून देतो. थोडा मेंदूला ताण द्यायचा आणि स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा. जर आईने बापाने जन्माला घातलं नसतं तर पंढरीचा पांडुरंग कळाला असता का? ज्ञानोबा तुकोबा कळाले असते का? ही तरणवाडी काय कळाली असते का? हे इंदापूर कळालं असतं का? पुणे जिल्हा कळाला असता का? भारत देश कळाला असता का? म्हणून भजन कोणाचं करायचं? आई वडिलांचं. म्हणजे पितृवचन. आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचं, त्यांची सेवा करायची. मग आई वडिलांची सेवा केल्यानंतर संतांची कृपा होते. मग इथं बसलेल्या लोकांनी स्वतःच्याच मनाशी प्रश्न विचारा, आपण इमानदारीनं आई वडिलांची सेवा करतो का? थोडा ताण द्या मी तुला. तुम्हाला लय रागाला परत बोलू नका. हेच गाव तेच गाव श्रीमंत 40 गाव. आपल्या लोकांना खरी भक्ती कीर्तनातून सांगणं ही काळाची गरज आहे. काय म्हणतो आपण इमानदारीनं आईचं वडिलांची सेवा करतो का? करतो का? मला सांगा, 25 वर्षापासून तुम्ही साता करता. पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला? तुम्हाला पटवून देणार. कोणासाठी आला? भक्त पुंडलिकाने निष्काम सेवा वाळवंटात केली. कोणाची? आईची, वडिलांची. आई वडिलांच्या सेवेवर पंढरीचा पांडुरंग प्रसन्न झाला. नाही घडविला, नाही वैसविला. 28 युगापासून त्या वाळवंटामध्ये उभा केलाय. फक्त आई वडिलांच्या सेवेनेच जगाचा मालक प्रसन्न होतो. त्यासाठी 12 महिने उपवास करायची गरज नाही, तीर्थयात्रेला जायची गरज नाही. उलटा सांगा महाराजांनी, गळ्यात माळ सुद्धा घालू नका. आमच्या सारख्या बुवांच्या नदीला कोण दिल्लीत सुद्धा येऊ नका, कारण आम्हीच मापात राहिलो नाही. तुम्हाला पटवलं. तुम्हाला या ठिकाणी बहुसंख्येने माझ्या माता भगिनी, तुम्हाला माझा राग आला तरी चालत माझ्या मंडळ. काल एकादश होती. इथून पुढे तुम्ही एकादश सुद्धा करू नका. रविवार करू नका, सोमवार करू नका, मंगळवार करू नका, देवळात जाऊ नका, पारायण करू नका, हरिपाठ करू नका, काकडा करू नका, काहीच करू नका. फक्त मा येण्याचं एक वाक्य महिला मंडळ आजच्या या पर्व कालावर तुम्ही ऐका. आपल्या ईश्वरासारख्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात आपल्या आचरणाने पाणी देऊ नका. ही पंढरीच्या पाणी
नाही, मला तुमचा मेंदू तपासायचा आहे, तुम्हाला नॉलेज किती, विचारा प्रश्न म्हणून विचारा. मग बाबांनी साधा सोपा प्रश्न विचारला, म्हणजे सांगा सगळ्यात मोठं कोण? काय प्रश्न विचारला? सगळ्यात मोठं कोण? किती सोपा प्रश्न. गडी मूड मध्ये होते, पहिल्या स्टेपला सरपंच झाले, 5-7 लाख खर्च करता. ते म्हणले बाबा विचारून काय विचारलं? सगळ्यात मोठा सरपंच, सगळ्यात मोठा सरपंच. बाबा म्हणे बरोबर आहे, सरपंच पद हे 5 वर्षासाठी मानाचं आहे, सन्मानाचं आहे, म्हणून 5 वर्षासाठी मान कोणाला आहे? सरपंच साहेबांना. बरोबर आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. पुढचा मला पाटील मोठा, एक जण मला तलाठी मोठा, एक जण मला सर्कल मोठा, एक जण मला जिल्हाधिकारी मोठा, एक जण मला आमदार मोठा, एक जण मला खासदार मोठा, एक जण मला मुख्यमंत्री मोठा. बाबा म्हणजे यापैकी काहीच नाही. एक जण मला आपला तरंगवाडी गाव सगळ्यात मोठा, त्याच्या पुढचा मला आपलं इंदापूर सगळ्यात मोठं, एक जण मला जिल्हा मोठा, एक जण मला राज्य मोठा, एक जण मला भारत देश मोठा, एक जण मला आशिया खंड सगळ्यात मोठा. गर्दी वाढली, ग्रामपंचायत गेट मध्ये 150 लोक गोळा झाले, कुलूप काढलं होतं. शिपाई मला बाबा चहा सांगू? बाबा म्हणले नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या आणि मग नारळ फोडा, मग मी तुम्हाला म्हशीच्या दुधाचा स्पेशल चहा खासतो. म्हातारा नागा ठेवला. त्याच्या पुढचा एक गुरुजी आले, गुरुजी रिटायर झाले होते पुण्याला, त्यांनी 32 वर्ष भूगोल शिकवला. आता गुरुजी म्हणले ओ बाबा 32 वर्ष कोणाला भूगोल शिकवला, 15 दिवस झाले मी रिटायर झालो, अजून भूगोल विचारलो सुद्धा नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आता गुरुजीनं भूगोलाचं डोकं लावलं. मास्तर मी म्हणे बाबा सगळ्यात मोठी पृथ्वी. गुरुजी काय म्हणले? सगळ्यात मोठी पृथ्वी, पृथ्वीवर जिल्हे तालुके गाव खंड, आपला देश, मग आपला गाव, आपला जिल्हा, मग आपली तरंगवाडी. बाबा म्हणजे बरोबर आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. एक जणाच्या घेऊन गेलो होतं सकाळी ग्रामपंचायतीत. ते म्हणलं गुरुजी बाबाला अजिबात टापा काय मारायचा नाही, पृथ्वी काय की बड़ी वो तो शेष के माथे में खड़ी इसलिए कौन बड़ा? शेष बड़ा. त्याच्या पुढचा मला शेष काय का बड़ा? वो तो भगवान शिवजी के गले में पड़ा इसलिए कौन बड़ा? भगवान शिवजी बड़े. त्याच्या पुढचा मला भगवान शिवजी काय के बड़े? वो तो कैलाश में खड़े इसलिए कौन बड़ा? कैलाश बड़ा. त्याच्या पुढचा मला कैलाश काय का बड़ा? उसे रावण ने 3 बार उखाड़ा इसलिए कौन बड़ा? रावण बड़ा. आता रावणाचं नाव घेतल्यावर राम भक्तांना रागाला. ते म्हणले जय श्रीराम. रावण काय का बड़ा? मेरे भगवान श्री राम ने एक ही तीर से मारा इसलिए कौन बड़ा? श्री राम जी बड़े. बाबा म्हणले रामाचे सांगू नका, शंकराचे सांगू नका, रावणाचे सांगू नका, हे सगळे मोठे आहेत, परंतु माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. सरपंचाने डोक्याला हात लावला. ते म्हणजे दुपारीच राजीनामा द्यावा लागतो का? मग काय करायचं? खट्याला गिराईक भेटल्यावर आमच्या एका गाडावाल्याने डोकं लावलं. गाडावाला बाबा रामजी काय के बडे, रामजी काय के बडे? वो तो संत वशिष्ठ जी के चरणों में पड़े इसलिए कौन बड़े? संत बडे. संत चरण हृदय लागता सद वासनेचे बीज आपणा सारखे करी तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून जगात सगळ्यात मोठं कोण आहे? संत. गावामध्ये संतांचं सांगू नका आणि पंतांचं सांगू नका. संत मोठे आहेच आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर हे आता नाही. आमच्या एका वारकऱ्याने ठरवलं म्हणे बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी 100% बरोबर देतो. संत काय के बडे? संत काय के बडे? संत तो अपने माँ बाप के पेट से पड़े इसलिए कौन बड़ा? धन्य माता पिता दयाची.
म्हणजे पितृवचन. जगामध्ये सगळ्यात मोठी विभूती भक्तीसाठी ती म्हणजे आई वडील, आणि आई वडिलांनंतर सगळ्यात मोठी विभूती संत. आणि एकदा संतांची कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत तेव्हा जगाचा मालक तुम्हाला आम्हाला भेटणार आहे. त्यासाठी अगोदर सेवा कोणाची केली पाहिजे? आई आणि वडील. आणि आई वडिलांची सेवा करायला संस्कार हे रक्तात असावे लागतात. टीव्हीचे मालिका पाहून, सिनेमा पाहून, कीर्तन ऐकून लोक आई वडिलांची सेवा करत नाही. संस्काराच्या बाबतीत आपण फार बिघडलो महाराज. आपल्या पोरांना राम माहित नाही, कृष्ण माहित नाही, भीम माहित नाही, अर्जुन नाही. आपल्याकडे आहे, परंतु शहरात अवघड परिस्थिती. नवरात्रमध्ये माझ्या मुंबईला पनवेलला कीर्तन झालं होतं. सहज एका 6वी-7वीच्या पोराला विचारलं, मला सांग बघ्या तुला रामकृष्ण भीम अर्जुन काही माहिती का? म्हटलं अख्खं रामायण पाठ आहे. म्हणलं मग सांग रावण कोण होता? ही सोपा प्रश्न. ते म्हणलं महाराज रावण शाहरुख खान होता. काय म्हणलं ते? असं एकदा नाशिकला कीर्तन चालू होतं आणि एका 8वी-9वीच्या पोराला विचारलं, मला सांग बघ्या भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? संस्कार पहा. 8वी-9वीच्या पोराला उत्तर यायला पाहिजे का नाही? ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आमच्या घरात 10च्या पुढं दारूच्या गल्लासात पडतो. हा आपला पोरांचा अभ्यास. आणि कशामुळे माहिती का? आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, वाटणे कलियुगात ह्या गोष्टी होणार आहे. त्यासाठी संस्कार करणं काळाची गरज आहे. आणि पितृवचनात पोरांनी राहिलं पाहिजे, तेव्हा धर्म टिकेल, तेव्हा संस्कार टिकेल. आणि ज्यांचे ज्यांचे लेकरं शाळेत जातात ना त्यांच्यासाठी एक वाक्य डोक्यात ठेवता, इथून पुढे आपल्या पोरांना कोणत्याही इंग्लिश मिडियमला, कोणत्याही कॉलेजला, कोणत्याही महाविद्यालयात धर्म रक्षणाचं आणि संस्कृती टिकवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार नाही. परंतु जगाच्या पाठीवर एक असं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये धर्म रक्षणाचं आणि संस्कृती टिकवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या विद्यापीठाचं नाव वारकरी संप्रदाय. म्हणून मी एक वाक्य काय बोलत असतो, तुम्ही जी टोकेला आपलं कीर्तन ऐकलं असेल, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय नाही. जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य. म्हणून लहानपणीच आपल्या लेकरांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. याचा मी परदेशी कीर्तन संपल्यामुळं तू एवढा भाविक आहे, कीर्तनाला येतो, सप्त्याला येतो, हरिपाठाला येतो, पंगत देतो, माळ घाल. ते मला महाराज माळ नको का? लय टोचती मला. मग तो किती पंक्ती दिल्या, किती सप्ते केले, केवढी देणगी दिली, तुला हरीची प्राप्ती होत नाही. आपण फक्त बाह्यांगाने निर्मळ महाराज, आतून निर्मळ व्हावं लागतं. तेव्हा एवढी गोपाळ तेव्हा तुम्हाला सगळा माळ घालायला काय अडचण आहे? तुमच्या गावातल्या किती लोकांच्या गळ्यात माळ आहे बघा. लई संख्या मोकार माळ तरी
सप्ताह पाहून तुम्हाला वाटलं म्हणलं अख्खं भाव माळ तरी नाही. आता ऐका, गळ्यात माळ का घालायची? या शरीरामध्ये 108 तत्व आहे. या शरीरामध्ये किती तत्व आहे? 108 तत्व, 72,000 नाड्या. आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ जर घातली संताच्या माध्यमातून, सकाळी सकाळी आपण जेव्हा आंघोळ करतो, स्नान करतो, स्नानाचं पाणी मस्तकावर पडल्यानंतर या माळेवर जेव्हा पडतं आणि माळेवरून पाणी इतर शरीरावर पसरताना त्यावेळेस आपल्याला 108 तीर्थांचं पुण्याचं फळ मिळतं. म्हणून गळ्यामध्ये पवित्र 108 तत्वाची माळ पाहिजे. म्हणून ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, रुद्राक्षाची माळ आहे, त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. बरं मला सांग, माळीची किंमत लई पुरुष मंडळी, माळीची किंमत लई आहे का? काय किंमत आहे माळीची तुम्हाला माहिती असेल? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये लई भारी घेतली तर 100 रुपये, बरोबर ना? माळीची किती किंमत आहे? 10, 20, 50, 100 लई झाली का? ही किंमत लई झाली का? मला एक प्रश्न सांगा, माळीला किंमत आहे का? पुरुष मंडळी किंमत आहे का? आहे ना. आता हे जे पार तरी तुमच्या घरी सकाळी चहा पाण्याला आले, नाश्त्याला आले, तुम्ही सगळेजण त्यांच्या पाया पडता का? पडता का नाही? का पाया पडता? त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, पांडुरंगाचं नामस्मरण आहे, म्हणून गळ्यामध्ये पवित्र माळ पाहिजे. आता माझं सांगतो तुम्हाला, मी किती साधा माणूस, किती साधा माणूस आहे, शेतकरीच माणूस आहे तुमच्याकडे. माळीला जर किंमत नसती, दत्त जयंतीला ठाण्याला मुख्यमंत्री मला पाया पडला असता. ह्या दत्त जयंतीला मग माझ्याकडे मुख्यमंत्री पाया पडले. आम्ही त्या पांडुरंगाचं नामस्मरण करतो आणि त्याचा पट्टा आमच्या गळ्यात आहे, त्याला किंमत आहे, म्हणून एवढा मोठा माणूस आमच्या पाया पडतो. मग तुमच्या सुद्धा पाया पड कोणीतरी पडल ना. मग गळ्यात माळ घालायला काय अडचण? मला सांगा, मी किती मोठा अधिकारी झालो असतो, तहसीलदार झालो असतो, जिल्हा अधिकारी झालो असतो, झालो नाही तो हरला. मग एवढा मोठा माणूस आपल्या कधी पाया पडला असता का? मग याला किंमत आहे का नाही? मला तुम्हाला मुद्दा हा सांगायचा, किंमत आहे का नाही माळीला? आहे का नाही? पटलं का नाही तुम्हाला? मग तुम्ही घालती का नाही? तुमची ऐकत नाही का माळ घ्यायची? वर कोणाकोणाची ऐकत नाही माळ घ्यायची? सगळ्यांची आहे. म्हणून काला संपायच्या हे तुमचं 25वे वर्ष आहे. कमीत कमी 25 लोकांनी या वर्षी गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, तर तो सप्ताह करायला पाहिजे. 25वे वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? 25वे वर्ष तुम्ही आम्ही सगळे कष्ट करणारी मंडळी, घाम घालणारी मंडळी आहे. घामाच्या पैशातून तुम्ही वर्गणी देता, पट्टी फाडता, देणगी देता, अन्नदान देता. मला सांगा, तुम्ही गावकरी मंडळी सप्ताह आपण कोणासाठी करतो? ग्रामस्थ मंडळीकडे लक्ष द्या. सप्ताह कोणासाठी करतो? गावातले लोक सुधारावा म्हणून सप्ताह करतो की महाराज मंडळी उजरावा म्हणून सप्ताह करतो? सत्यातून कोण सुधारलं पाहिजे? गावातले लोक सुधारले. तुम्ही सुधारणार कधी? आम्ही 4 वर्षात 2 मोठे जागा घेऊन 4थ्या मजल्याला दचका उठले. ही सगळी तुमची कृपा आहे. आणि मी रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो, महाराज मी हयेवर लोक सुधारले नाही पाहिजे. कारण ज्या दिवशी तुम्ही सुधारणार त्या दिवशी 300 रुपये रोजाने सुद्धा आम्हाला कोणी बोलवणार नाही. म्हणून तर आमची मजा नाही. आणि ऐका, माळ कोण घालता, मी तुम्हाला हेडी पटवून देतो, परत तारीख नाही निघते चालेल. गल्लीत कुत्र्यांचं भांडण झालं. ऐका, तुम्हाला भांडण कुत्र्यांचं कुठं होतं आमच्या इकडं? गल्लीत 10-12 कुत्र्यांची गल्लीत कारवाई झाली. घरातला मालक भांडण सोडवण्यासाठी काठी घेऊन बाहेर आला. महत्वाचा प्रश्न नव्हता. घरातला मालक कुत्र्यांना मारण्यासाठी काठी घेऊन बाहेर आला, दारात उभा राहिला. आता प्रश्न असा होतो, 10-12 कुत्रे एकूणाशी भांडत असताना काठी घेऊन आलेला मालक कोणत्या कुत्र्याला अगोदर मारील? ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला मारील का ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला? तुम्ही सांगा. कोणाला का मारील? कारण त्याला माहिती आहे ज्या ह्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा नाही त्यांना
कितीही रेटवा त्यांचं मागही कोणी नाही आणि पुढं सुद्धा कैवार घेणार कोणी नाही आणि ज्यांच्या गळ्यात पट्टा आहे त्याला माहिती आहे याचा कोणीतरी मालक आहे जर आपण मार दिला याचा मालक भांडायला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने गळ्यात हा पांडुरंगाचा पट्टा घाला त्याचं भजन करा आणि भजन केल्यावर काय होतं ऐका मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा मागे पुढे वारी करतो 24 एकादशी 5 उपवास करतो त्याच्यावर वेळ आल्यावर संकट आल्यावर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे मुखात नाम पाहिजे आणि घरी आई वडिलांची सेवा पाहिजे आणि त्यासाठी आपल्या लेकरांना चांगले संस्कार करणं काळाची गरज आहे संस्काराचा मुद्दा चालला होता मला सांगा तुमचा माझा जन्म कुठं झाला विषय आला होता मगाशी हिंदू धर्मात महाराष्ट्रात मराठी कुळात ज्ञानोबा तुकोबारायाच्या भूमीत राजा मराठी होते संत मराठी होते वाङ्मय मराठी होते आणि आपली ही मराठी भाषा आहे ना जगातली सगळ्यात गोड भाषा आहे मराठी सगळ्यात गोड आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्यावेळेस 56 भाषेचा केला से गौरव 56 भाषा एकत्र केल्या आणि 9033 ओव्यांची भावार्थ दीपिका जन्माला घातली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी संत मराठी वाङ्मय मराठी राजा मराठी देश मराठी तुम्ही आम्ही मराठी आपली भाषा मराठी हे तुम्हाला सगळ्यांना पटलंय हे मराठी याच्या नगरी पटलंय मग आपण सगळ्यांनी कोणती भाषा बोलली पाहिजे बोला कोणती बरोबर इकडं कोणती भाषा बोलली पाहिजे मराठी मग तुमच्या ह्या तरंगवाडीतले सगळे लोक मराठी बोलतात का काय म्हणतात मोठे सांगा बोलतात का मराठी बोलतात का तुमचं मत आहे बोलतात तुमचं काय मत आहे बोलतात माझ्या याच मत आहे 90% लोक तरंगवाडीतून मराठी बोलत नाही मी तुम्हाला पटवून देतो बोलते ये फोटो काढा घे ना वरती ये वरती वरती दिदे तू ये तू ये तू ये ये तू ये सब तू टाळी वाजवा तू ये फक्त याचे कुणी आई वडील असेल तर रागवायचं नाही रागवलं तर आपल्या बरोबर याचं पुढच्या वर्षी बोलणार पाहिजे गरज नाही आता इकडे लक्ष द्या तुमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही सगळे मराठी बोलतो आहे ना आता इकडे ऐका माझ्या एकट्याचं मत आहे 90% लोक तरंगवाडीत मराठी बोलत नाही बोलणं काळाची गरज आहे हे तुमच्या गावचे मत होत आहेत ना जोरदार टाळी होण्यासाठी वा 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 तुझं नाव महेश ज्ञानदेव पारेकर महेश किती लागलं चौथी वा वा महेश चौथीला आहे तू ओम किती लागलं शाळेत वा 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 छान 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 आता महेश
तुमच्या गावच्या सगळ्या लोकांचं मत आहे आम्ही सगळे मराठी बोलतो. माझ्या एकट्याचं मत आहे 90% लोक मराठी बोलत नाही. तुझ्यासाठी एक सोपा प्रश्न मी विचारणार आहे, मोठ्याने सांगायचं, भीती नाही वाटत? वा वा वा, छान छान छान. महेश सांग, आईला काय म्हणतो? आईला मम्मी. तू सांगू, वडिलांना काय म्हणतो? आजोबा. विठ्ठला विठ्ठला बस. आमच्याकडचे पोरं वडिलांना पप्पा म्हणतात. काय काय म्हणतात? तुमच्याकडे म्हणतात ना पप्पा. आणि यांनी सांगितलं आईला काय म्हणतो तू? मम्मी. मग इथं बसलेल्या मला सांगत मम्मी हा शब्द मराठी का? शक्ती मात्र थोडी कमी का? मम्मी हा शब्द मराठी का? तुम्ही माझ्या, मी तुमचा. मला सांगा, मम्मी शब्दात जास्त जिव्हाळा काय? कोणत्या शब्दात प्रेम आहे? आई शब्दात प्रेम आहे का मम्मी? आई. मग आई शब्दात जर प्रेम आहे, तुमचं गेलेलं तुम्हाला मम्मी का म्हणतो? बरोबर ना? बरं, तुम्ही लाडा लाडा म्हणत असत. मम्मी शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे का नाही? माहिती करून घ्या. म्हणणारच नाही इथून पुढं. इजिप्त देशामध्ये, मम्मी वगैरे लक्ष द्या, इजिप्त देशामध्ये पिरॅमिडमध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात, डेड बॉडी, मुलीनं तिचं नाव काय? मम्मी. मग आपली आई डेड बॉडी काय? मम्मी हो. आता आई शब्दाचा अर्थ आहे का? आदि शक्ती रूपी ईश्वर तिच्यात आहे, तिचं नाव आई आहे, जगात दुसरा देवच नाही. आता आईला पप्पा तुम्ही सांगितलं पाहिजे ना. हे पोरांनो, तुमच्या गावात कोण आहे? आहेत ना, भरपूर आहे ना. मग मला सांगा पोरांनो, संध्याकाळी कोंबड्या डाल्यात किंवा खुरड्यात कोणतानी काय म्हणते रे? पा 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 पा. आपला बापला तुझ्याचा कोंबडा गे पप्पू. हा गटरानुसार ठेवले तो पप्पा. सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पांची. बाबा शब्दात जास्त जिव्हाळा का पप्पा? बाबा शब्दात जास्त जिव्हाळा का पप्पा? बाबा. बाप रुखमध्ये निवडू, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अरे आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे, आपला बाप शंकर आहे, आपली आई पार्वती माता आहे, आपली आई रुक्मिणी माता आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई. म्हणून आजपासून कीर्तन संपल्यावर घरी गेल्या गेल्या आतून फिट डाळ लावून घ्यायची, कधी घालून घ्यायची, उघडायची नाही, कोणी आरडलं तरी झाले. आणि ज्यांची पोरं मम्मी पप्पा म्हणत्या, तिघार लावतो खटकून काढायचं. आई बाबाच म्हणलं पाहिजे. आणि ऐका, आई बाबा का म्हणायचं? अरे हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, हे रक्त धर्मवीर संभाजी राजाचं आहे. प्राण गेले तरी बेहतर, मी माझा धर्म सोडणार नाही, हे म्हणणाऱ्याच हे रक्त आहे. हे रक्त वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याच आहे. हे रक्त वयाच्या 91व्या वर्षी सदेह वैकुंठ गमन करणाऱ्याच हे रक्त आहे. आणि हे रक्त माझ्या ज्ञानोबारायाच आहे, हे रक्त माझ्या तुकोबारायाच आहे. आणि तुम्ही आणि मम्मी म्हणाव, पापा म्हणाव, आणि लाज वाटली पाहिजे, लाज. अरे ऐका, जगाचा बाप सुद्धा आपल्या आईला मम्मी म्हणत नव्हता, पप्पा म्हणत नव्हता. तो अख्ख्या ब्रह्मांडाचा मालक होता. ज्याच्याकडे 9 लाख गायी होत्या, गोकुळीच्या सुखानंद पार नाहीले का बालकृष्ण घरी आनंद आणणारी, तो सुद्धा आपल्या आई. विश्वास
यशोदेशी माता मग मला सगळा कृष्णापेक्षा आपण एवढे मोठे का, ज्ञानोबापेक्षा आपण एवढे मोठे का, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा एवढे मोठे का? म्हणून आजच्या कीर्तनात पितृवचन एवढेच घ्या. अरे रावणाने सुद्धा पितृवचन धर्म निभावला. रावणाची आई काही कशी म्हातारी झाली, वर धक्क्याने थकली, वाळूचं शिवलिंग बनवलं. रावणाने पाहिलं सोमवारच्या दिवशी. अरे रावणाची आई ज्याने 33 कोटी देव बंदी खाण्यात टाकले त्याची आई साध्या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करते. आई या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करू नको, तुझ्यासाठी साक्षात कैलासावरून भगवान शंकराचा आत्मलिंग आणतो, त्याची पूजा कर. आणलं रावणाने आईसाठी आत्मलिंग, परंतु ते आत्मलिंग काही कारणास्तव आईला देता आलं. गोकर्णी क्षत्रिय आज सुद्धा ते आहे. म्हणून रावण इतका पितृवचन होता, लोक रावणाला लावत होत्या. एक तर मला म्हणलं महाराज रावणाला 1 लाख करोड 1.25 लाख ना, तू त्याच्या डबल पण तू 7 कोटी करी शुद्ध कांचनाची. खरंच रावणाला एवढी पोर होती का? म्हटलं हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांचा अभंग सांगा ते कवडी गिरी नाही. तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे, परंतु माझ्या डोक्यात शंका अशी महाराज, रावण 1 लाख करोड 1.25 लाख ना, तू त्याच्या डबल पण तो होते. माझ्या डोक्यात शंका अशी, लोक काय विचारतील याचा नेम नाही. म्हणे महाराज एवढ्या नातवांच्या डोक्याला, पोरांच्या डोक्याला, बायकांच्या डोक्याला, नात सुनांच्या डोक्याला रावण खोबऱ्याचं तेल लावायला कुठून आणत होता? आणि तो रावण होता ना टाकीला मी, रावणाचं नाव पकडेल का? म्हणून आपल्या पोरांवर संस्कार चांगले करणं काळाची गरज आहे. आपण एवढे मोठे मंदिर बांधले, मोठमोठे मठ बांधले, आश्रम स्थापन केले, मग यांच्यावर जर संस्कार जर आपण चुकलो तर ते टिकल का? मग ते टिकवण्यासाठी आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. आणि आई वडिलांच्या सेवेने भगवान परमात्मा प्रसन्न होतो. आणि आपल्या जीवनामध्ये एखादे संत येतात, संत आपल्यावर उपकार करतात, कृपा करतात, आणि संताशिवाय भगवंत प्राप्ती कधीच होत नाही. मग काही लोक म्हणतात मी भक्ती करतो, गुरुवारी काही खात, काय म्हणते लोक, गुरुवारी काही खात नाही, एकादशीच्या दिवशी काही खात, सोमवारच्या दिवशी काही खात, गावात सप्त्या बसल्यावर काही खात, आणि उठल्यावर काही सुवित नाही. मग अशी भक्ती केल्यानंतर तुम्हाला देव कधीच प्रसन्न होणार नाही. मला सांगा, तुम्ही माझे मी तुमचा आहे का? खाणारे लोक आहे का? खाणारे कोंबडी कापून खात्यात, बकरू कापून खात्यात, अजून बरंच काही काही करतात ते. मला एक सांगा, आपलं पोरग खेळता खेळता वाट्यावरून पडलं, 5-7 वर्षाचं पडलं, त्याच्या डोक्याला 2 टाके पडले, डॉक्टरकडे गेलं, त्या डोक्यातलं रक्त पाहून आईच्या डोळ्यात पाणी येतं नाही, आईच्या डोळ्यात पाणी येतं नाही, बापाला सुद्धा दुःख वाटतं, परंतु बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही. मग आपलं पोरग खेळता खेळता ओट्यावरून पडलं अंगणात, त्याला 2 टाके पडले,
आपल्याला किती वाईट वाटतं. मग विचार करा, किंवा गल्लीत खेळता खेळता दोन पोरांचे भांडण झाले, आपल्या पोराच्या एखाद्याने कानाखाली दिली, आई त्याच्या आईशी त्याच्या बापाशी भांडायला जाते का नाही? जाते का नाही? मग विचार करा, दुसऱ्याचे लेकर आपण कचाकच कापून खातो, कोंबडे झालं, बकरं झालं, खातो का नाही? मग त्यांचे आई बाप शाप देतील का नाही? देतील का नाही? कर्म कोणाला सोडत नाही. म्हणून मी कायम एक वाक्य सांगत असतो, राजा तुम्ही गळ्यात माळ घालू नका, तुम्ही तीर्थाला जाऊ नका, तुम्ही कीर्तन ऐकू नका, भजन ऐकू नका, दान करू नका, देणगी करू नका. उभ्या आयुष्य फक्त इमानदारीने एक काम करा, कर्म चांगले करा. काय करा? कर्म चांगले करा. कर्म तुम्ही जर चार चार माळा गळ्यात घालून जर पाप करीत असेल, तुम्ही पांडुरंगाच्या देवाला फाशी नाही घेतली, देव तुम्हाला प्रसन्न नाही होणार. म्हणून उभ्या आयुष्यात कर्म चांगले करा. कर्माचा सिद्धांत सांगितलाय भगवद्गीतेत, रामायणात, महाभारतात. राजा दशरथ जगाचा बाप स्वतःच्या पोटाला जन्माला आला. राजा दशरथाचं एकच कर्म चुकलं, अनवधानाने श्रावण बाळाला बाण लागला. श्रावणाने माफ केलं राजा दशरथाला, पण श्रावणाने सांगितलं, ज्यांनी मला जन्माला घातलंय ते राजा तुला माफ करतील का नाही हे मी काही सांगू शकत नाही. शेवटी श्रावणाच्या मातापित्यांनी राजा दशरथाला शाप दिला, दशरथ तुला सुद्धा पुत्र शोकाने मरावं लागेल. जगाचा मालक विष्णूचा अवतार पोटाला येऊन सुद्धा कर्म चुकल्यामुळं शेवटच्या क्षणी राजा दशरथाला पाणी पाजायला कोणीच नव्हतं. याच्या उलट आहे का? कर्म चांगलं केलं आयुष्यात, जन्माला येऊन कर्म चांगलं केलं. रावणाने सीता आई साहेबांचं हरण केलं. जटायू महाराजांनी रक्ताचा नाथा गोत्याचा हरामासाचा कुठलाच संबंध नाही. सीता आई साहेबाला रावणाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला, पंख छाटले गेले आणि शेवटच्या क्षणी जगाच्या मालकाची राम प्रभूंची मांडी मिळाली.